हाय. युनिट 7 रिटेल बँकिंग. ह्या युनिटचं नाव आहे क्रेडिट स्कोरिंग. तर क्रेडिट स्कोरिंग हा आपल्या सगळ्यांसाठीचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आपल्याला ना फार कॅज्युअली आपण या गोष्टी म्हणजे फार नॉर्मली आपण म्हणतो सिबिल स्कोर किती आहे किंवा कुठल्याही स्टेजला फायनान्स किंवा क्रेडिबिलिटी इज बिंग आयडेंटिफाईड बाय वे ऑफ सिबिल. सिबिल हा ब्रँड नेम आहे ॲक्च्युली. दॅट इज कॉल्ड ॲज क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज, शॉर्टली नोन ॲज CICs. ह्या कंपन्या क्रेडिट स्कोर्स रिलीज करत असतात. आता त्या रिलीज करताना आय हॅव रिटन 4 नेम्स. ह्या 4 कंपन्या आहेत ना, फक्त सिबिल एकच नसून या 4 कंपन्या आत्ता अस्तित्वात आहेत आणि बँकांना या 4ही कंपन्यांची मेंबरशिप घेणं हे मॅन्डेटरी आहे. आणि ॲज पर RBI's डायरेक्टिव्ह तुम्हाला 4 पैकी 2 कंपन्यांचे स्कोरिंग काढणं लोन देताना हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे सिबिल प्लस इक्विफॅक्स असेल, इक्विफॅक्स असेल प्लस एक्सपिरियन असेल, वॉटेवर. तर ही बँकेची पॉलिसी असू शकते. तर मुळात व्हॉट इज क्रेडिट स्कोरिंग? When we say credit scoring, it's all about while a critical tool for assessing creditworthiness. काय झालं होतं पूर्वी? पॉप्युलेशन कमी होतं, बँका कमी होत्या, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कमी होत्या. त्यामुळे क्रेडिबिलिटी एखाद्या कस्टमरची कशी समजून घेऊ शकतो की एखाद्याला लोन द्यायचं की नाही, जो डिफॉल्ट करणार नाही याची हमी, याची गॅरंटी. इट्स नॉट गॅरंटी, बट इन अ वे इट्स अ टूल ज्याच्यामध्ये देर इज नो सब्जेक्टिव्हिटी. सो व्हॉट इज सब्जेक्टिव्हिटी? की श्रुती बसले एखाद्याला लोन असेस करताना तिचा पर्स्पेक्टिव्ह, किंवा कांचन बसले तिचा पर्स्पेक्टिव्ह, और एनी वन एल्स इज सिटिंग इन, आणि ती पर्टिक्युलर व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या लोनची असेसमेंट करते त्या वेळेला बायस होण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे क्रेडिट स्कोरिंगमध्ये देर आर सर्टन फॅक्टर्स विच आर कन्सिडर्ड टू ॲसेस द क्रेडिट स्कोर ऑफ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ऑर अ कंपनी. तर ह्याच्यात ना, जे देर आर व्हेरियस फॅक्टर्स विच आर कन्सिडर्ड टू अनालाइज अँड टू ड्रॉ अ क्रेडिट स्कोर. इट इज नथिंग बट क्रेडिबिलिटी ऑफ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. पॅन नंबरवरनं ते आयडेंटिफाय आणि लोकेट केलं जातं. आणि त्यामुळे हे करताना स्कोर कशा पद्धतीने येतो आणि तो कशा पद्धतीने अफेक्ट करू शकतो ॲडव्हर्सली, आणि कशा पद्धतीने तो इम्प्रूव्ह होऊ शकतो, याच्यासाठीचा हा लेसन आहे. व्हेरी 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 इंटरेस्टिंग. आता ह्यात ना, देर आर इनहेरेंट, वी कॅन कॉल इट ॲज रिस्क. 4 रिस्क असतात. क्रेडिट रिस्क, जर का कस्टमर फेल गेला ना पे करण्यासाठी, तर ती क्रेडिट रिस्क असते. बिझनेस रिस्क, की लुझिंग मनी ड्यू टू रॉंग स्ट्रॅटेजी. एखाद्या बिझनेसची स्ट्रॅटेजी रॉंग झाली तर त्याला बिझनेस रिस्क म्हणतात. आणि मार्केट रिस्क, म्हणजे जर का मार्केट प्राइजेसच एखादा कस्टमर आहे की तो रिअल इस्टेटमध्ये आहे आणि आता रिअल इस्टेट प्राइजेस आर फॉलिंग फॉर नो रिझन. बरोबर, चांगला आहे, सगळं छान आहे, पण ही मार्केट रिस्क आहे जी कन्सिडर करायला पाहिजे लोन देताना. आणि ऑपरेटिंग रिस्क, की कधी कधी ना फ्रॉड्स होऊ शकतात, आणि त्या फ्रॉड्समुळे बऱ्याचदा असं होतं की यू आर रनिंग द रिस्क विच इज बियॉन्ड एव्हरीवन्स कंट्रोल. त्यामुळे ह्या इनहेरंट रिस्क आहेत. त्या इनहेरंट रिस्क मधली ही जी क्रेडिट रिस्क आहे ना, कस्टमर फेल होऊ शकतो, ही रिस्क कुठेतरी मिटिगेट करण्यासाठीचं क्रेडिट स्कोरिंग मॉडेल आहे. तर मुळात ना, या 4 कंपन्या आहेत. या 4 कंपन्या हे स्कोर्स रिलीज करतात. काय झालं होतं की पूर्वी ना फक्त सिबिल होतं, आणि बऱ्याचशा बऱ्याचशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स याला रिपोर्ट करायच्या नाहीत. डेटा रिपोर्ट केला जातो. प्रोसेस कशी चालते? डेटा रिपोर्ट होतो या कंपन्यांकडे, कंपन्या त्या रिलीज करतात. या सगळ्याला कॉमन फॅक्टर इज पॅन नंबर. पॅन नंबरवरनं हा डेटा सगळ्या पद्धतीने प्रोसेस होतो, आणि मग एक क्रेडिट स्कोर डिफाईन होतो. त्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की 600चा स्कोर आहे, ठीक आहे, 900 आहे, खूप छान आहे, तर हा सिबिल रिलीज करत आहे. पण या कंपन्या ज्या इतर आहेत ना, त्यांची मेकॅनिझम, त्यांची मेथड ही वेगळी असू शकते. आता समजा क्रिफ्सचा स्कोर आहे 4, तर तुम्हाला तो सिबिलशी
कम्पॅरेबलच नाहीये. तर प्रत्येक स्कोअरचं ना एक इंटरप्रिटेशन दिलेलं आहे त्या त्या कंपनीने. ते इंटरप्रिटेशन बघूनच आपण क्रेडिट डिसिजन घेत असतो. आजचा हा या धड्याचा आपला पर्पज हा कशी असेसमेंट करायची हा नाहीये. तर क्रेडिट स्कोअर मुळात कसा येतो आणि त्याच्यावरती कसा इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलसाठी सुद्धा हे तितकंच महत्वाचं आहे. तर मुळात ना सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? एन्क्वायरीज. खूप एन्क्वायरीज आल्या ना, तर कंपन्यांचं असं म्हणणं आहे, विच इज व्हेरी ट्रू, की खूप एन्क्वायरीज आल्या ना, तर हा पर्टिक्युलर कस्टमर इज बिहाइंड लोनिंग आणि त्याला कोणी देत नाहीये, किंवा तो एक घेतल्यावर दुसरं, दुसरं घेतल्यावर तिसरं. एन्क्वायरी करताय म्हणजे या कस्टमरची नड, याची रिक्वायरमेंट, याची गरज ही खूप जास्त आहे. त्यामुळे स्कोर कुठेतरी अफेक्ट होऊ शकतो. कन्सिस्टन्सी इन रिपेमेंट. जर का एखादा कस्टमर ना रेग्युलरली रिपे करत असेल ना, तर त्याचा स्कोर वाढू शकतो. बघा, दोन फॅक्टर्स आहेत. एन्क्वायरीजमुळे ना त्याचा स्कोर डाऊन होऊ शकतो, पण रेग्युलर रिपेमेंटमुळे तो इम्प्रूव्ह होऊ शकतो. दीज आर द बॅलन्सिंग फॅक्टर्स अँड लॉट मेनी अदर फॅक्टर्स, जी आपण आत्ता वेन वी गो थ्रू दिस लेसन आपल्याला ते लक्षात येतील. आता डेटा ह्याच्यात ना फक्त हे फॅक्टर्स नसून ना इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या अफेक्ट होऊ शकतात, ज्या आपल्याला समजून घ्यायच्या. फॉर एक्झाम्पल, डेटा क्वालिटी इश्यू. की एखादी बँक, एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स रिपोर्ट करताना व्यवस्थित रिपोर्ट करत नसेल ना, तर त्यांनी सुद्धा क्रेडिट स्कोअर अफेक्ट होऊ शकतो. किंवा बऱ्याचदा काय होतं की कस्टमर्स आहेत ना, आपल्याकडे बऱ्याचदा अशी हे असते की जुनं पर्सनल लोन रिपे करायला नवीन पर्सनल लोन दिलं. ह्यामुळे ना त्याची क्रेडिट हिस्ट्री, लॉंगर द लोन बेटर इज द क्रेडिट हिस्ट्री आणि बेटर इज द क्रेडिट स्कोर. तर नवीन लोन घेऊन जुनी बंद करत असाल ना, तर दॅट इज अ व्हेरी रॉंग स्ट्रॅटेजी, ज्याच्यामुळे त्याचा क्रेडिट स्कोर अफेक्ट, त्या बरोबरचा क्रेडिट स्कोर अफेक्ट होऊ शकतो. नंतर निगेटिव्ह फॅक्टर्समध्ये ना क्रेडिट युटिलायझेशन रेशो. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, की हाय युटिलायझेशन कॅन इम्पॅक्ट स्कोर्स. की 10,000चं लिमिट आहे आणि 5,000 कस्टमर युटिलाइज करतोय. इट्स अ गुड क्रेडिट हिस्ट्री. आणि 10,000चं लिमिट आहे आणि कस्टमर 11,000 पर्यंत जातोय ओव्हर ड्यू, तर दॅट इज नॉट अ गुड क्रेडिट हिस्ट्री. ओके. त्यामुळे हे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत ना, हे क्रेडिट स्कोरिंगला अफेक्ट करू शकतात. नंतर ह्याच्यात अनेक गोष्टी लिहिल्यात, यू कॅन जस्ट गो थ्रू द नोट्स. मी ना खूप की हायलाइट्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर लिमिटेड कॉन्टेक्स्ट. कधी कधी ना सिच्युएशनल फॅक्टर्स असतात. जसं की कोविड, सगळं छान होतं, पण कोविडमुळे स्कोर, बिझनेस अफेक्ट झाला आणि स्कोर डाऊन झाला. किंवा त्या दरम्यानच्या काळात काही ऍक्टिव्हिटीज जशा फार्मास्युटिकल ह्या खूप चांगल्या पद्धतीने फंक्शन करत होत्या, पण त्यांचं रिपोर्टिंग बँकांकडून नाही होऊ शकलं. दॅट इज गोइंग टू अफेक्ट. जरी द क्लायंट इज गोइंग अप, म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लायंटचं अर्निंग वर जात आहे, पण जस्ट बिकॉज द बँक्स विथ हुम ही इज डीलिंग, दे आर नॉट एबल टू सप्लाय द इन्फॉर्मेशन, त्याचा इम्पॅक्ट ॲडव्हर्स होऊ शकतो. सो दीज आर द फॅक्टर्स विच आर बियॉन्ड द कंट्रोल. नंतर आयडेंटिटी थ्रेफ्ट. एकाच नावाची, अमिताभ बच्चन नावाची 10 माणसं आहेत. तर अमिताभ बच्चनच्या नावानी समजा कुठे रिपोर्टिंग होत असेल, तर त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट होऊ शकतो. ऑफकोर्स पॅन नंबर इज अ की इश्यू, की फॅक्टर विच इज गिविंग द इन्फॉर्मेशन. पण नावामुळे सुद्धा, नावाच्या थेफ्टमुळे सुद्धा इंडिव्हिज्युअलची क्रेडिट हिस्ट्री डॅमेज होऊ शकते. कधी कधी ना पर्सनल असेसमेंट लॅकिंग असते, की सगळं ऑटोमेटेड. आता तुम्हाला माहिती आहे LMS च्या माध्यमातून, म्हणजे LOS च्या माध्यमातून, लोन ओरिजिनेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून, की बरेचसे ना स्टँडर्डाइज फॅक्टर्स मोठमोठ्या प्रायव्हेट सेक्टर किंवा नॅशनलाइज बँका सुद्धा कन्सिडर करतात. तिथे ना पर्सनल असेसमेंट होत नाही, की त्या कस्टमरची असलेली, देर आर व्हेरियस फॅक्टर्स विच माइट अफेक्ट ॲडव्हर्सली ऑर पॉझिटिव्हली टुवर्ड्स द क्रेडिट स्कोर ऑर क्रेडिबिलिटी ऑफ द कस्टमर. तर ओव्हर रिलायन्स आहे ना क्रेडिट स्कोरिंगवर होता कामा नये. पर्सनलाइज्ड असेसमेंट सुद्धा गरजेची आहे. कधी कधी खूप हाय स्कोर सुद्धा हा निगेटिव्ह असू शकतो आणि कधी कधी खूप
लो स्कोर सुद्धा निगेटिव्ह असू शकतो विथ द पॉझिटिव्ह असू शकतो विथ द अदर फॅक्टर्स. आणि मल्टिपल स्कोर्स म्हणजे प्रत्येक CIC कंपनीचा ना मेथड वेगळी असू शकते, की ज्याच्यामुळे ना बॉरोवर अफेक्ट होता कामा नये. आणि बऱ्याचदा ना चुका घडलेल्या असतात रिपोर्टिंगमध्ये. त्या चुका ना एस्पेशली क्रेडिट कार्डच्या बाबतीत इतक्या चुका होतात, की वर्षोनवर्षाचं जुनं कुठलं तरी हे स्कोर किंवा त्याची हिस्ट्री कॅरी फॉरवर्ड केली जाते आणि त्याचा इम्पॅक्ट होतो क्रेडिट स्कोरवर आणि ते रेक्टिफाय करायला वेळ लागू शकतो. लेटेस्ट RBI गाईडलाईन आहे, ज्याच्या अंतर्गत RBIनी CIC कंपनीज आणि बँका या सगळ्यांना ना एक थ्रेशोल्ड रोडमॅप दिलाय. त्या रोडमॅप प्रमाणे त्यांना रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. आणि ते रिपोर्टिंग जर का झालं नाही तर या दोघांनाही, CIC कंपनीला आणि त्या बँकेला किंवा त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला दंड होऊ शकतो. देर मे बी अ पेनल्टी फॉर दीज इन्स्टिट्यूशन्स. सो त्यासाठी म्हणजे रेग्युलेटर RBI इज टेकिंग अटमोस्ट प्रिकॉशन. पण ह्या चुका, ह्या ओल्ड हिस्ट्रीज शुड बी रेक्टिफाईड इन टाइम, अदरवाइज दॅट इज अननेसेसरीली अफेक्टिंग क्रेडिट स्कोर ऑफ द बॉरोवर. आता क्रेडिट स्कोरिंग इश्यू ऍड्रेस करण्यासाठी काय काय रेकमेंडेशन्स असू शकतात. तर दीज आर रेकमेंडेशन्स, की डेटा अॅक्युरसी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी एक्झॅक्ट ठेवावी, कन्झ्युमर अवेअरनेस वाढवावा. मग हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी करावा किंवा इंडिव्हिज्युअल्सनी स्वतः करावा. कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉडेल्स असावीत, की जेणेकरून ना रेटिंग शुड बी इझी टू अंडरस्टँड. सिम्प्लिफाय डिस्प्यूट रेझोल्युशन. डिस्प्यूट्स आहेत ना ती रिझोल्युशन खूप फास्ट ट्रॅकवर व्हायला हवीत. आणि स्ट्रेंथन द सायबर सिक्युरिटी, डेटा बेस सिक्युरिटी. काय होतं माहिती आहे का, आता डेटा प्रायव्हसी इज अ की इश्यू. बऱ्याचदा आपला पॅन नंबर आणि नाव असेल ना तर कोणीही आपला डेटा काढू शकतो. तुम्हाला कळत असेल की तुम्ही क्रोमा किंवा इतर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घ्यायला गेलात, मोबाईल घ्यायला गेलात, तर ते इमिजिएटली गिव्ह यू द लोन. ते काय करतात, तुमची ना प्रत्येक वेळेला CIC म्हणजे ते इन्क्वायरी टाकतात किंवा तुम्ही बाय द टाइम तुम्ही सांगितलं मला नकोय, पण तुमचा क्रेडिट स्कोअर अफेक्ट झाला. तर मुळात या सगळ्या कंपन्या, या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपण आपला इझिली डेटा शेअर करतोय, तिथे तिथे ना ब्रीच ऑफ डेटा प्रायव्हसी होता कामा नये. त्याच्याचमुळे फ्रॉड्स आणि आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकतो. की उद्या माझ्या पॅन नंबरवर कोणीतरी इतरच कोणी पॅन त्यांनी समजा सायफन करून स्वतःचं नाव टाकलं आणि तिथे लोन घेतलं, तर पॅन माझं आहे, नाव वेगळं आहे. पण ते बाय द टाइम तुमच्यापर्यंत येतं, सगळी स्क्रुटिनी होते, मनी इज गॉन अँड क्रेडिट स्कोर इज अफेक्टेड. त्यामुळे ना मिस्टेक्स आणि ट्रबल शूटिंग आहे ना हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. की पर्पज जो आहे ना क्रेडिट रेटिंगचा, हा प्युअरली क्रेडिबिलिटी डिफाईन करण्यासाठी आहे. आणि त्याचा ना कस्टमरला सुद्धा बेनिफिट आहे. त्याला डोक्याला ताप न समजता एखादा चांगला कस्टमर आहे ना, त्याला चांगलं लोन आणि लो इंटरेस्ट मिळू शकतो. बाय द वे क्रेडिट स्कोरिंग करून काय करतो आपण, की एखाद्याला लोन द्यायचंच आहे, पण त्याचा स्कोर कमी असेल ना तर त्याला इट्स अ प्राइजिंग, रिस्क बेस्ड प्राइजिंग. तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त लागू शकतो. दोन लोक सेम बँकेमधून सेम लोन घेतात, पण दोघांनाही इंटरेस्ट रेट वेगळा असू शकतो, ॲट बिझनेस लेवल, कॉर्पोरेट लेवल, ॲज वेल ॲज ॲट द इंडिव्हिज्युअल लेवल. त्यामुळे हा उपयोग आहे क्रेडिट स्कोरिंगचा. आता नॉर्मल मिस्टेक्स काय होतात, तर हे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की ह्युमन इनपुट एरर, कन्फ्युजन नावांमध्ये होऊ शकतं, आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकतं. तर हे ना आपली आयडेंटिटी ही चोरली जाता कामा नये. त्यासाठी आपण ॲट इंडिव्हिज्युअल लेवल, म्हणजे या धड्यातनं आपल्याला इंडिव्हिज्युअली सुद्धा शिकण्यासारखं आहे, की आपण त्यासाठी सजग, अलर्ट असणं खूप गरजेचं आहे. तर हे सगळं करून सुद्धा समजा तरी सुद्धा प्रॉब्लेम झाला, ट्रबल आलं, की माझा क्रेडिट स्कोर अफेक्ट झालाय, तर दीज आर द थिंग्स दॅट एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी कस्टमर शुड फॉलो. आधी बँकेला रिपोर्ट करा, बँकेला कॉन्टॅक्ट करा, रिव्ह्यू युअर क्रेडिट रिपोर्ट. तुम्हाला स्वतःला स्वतःचा स्कोर काढता येतो. अप्रोच दॅट, आयडेंटिफाय करा की कुठे कुठे माझा स्कोर इम्पॅक्ट झालाय. कारण तुम्ही ज्या वेळेला तुमचा क्रेडिट स्कोर काढताना, त्यावेळेला तुम्हाला कळतं की कुठल्या कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचा याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. नंतर डिस्प्यूट रिझोल्युशन प्रत्येक कंपनीचा आहे, CIC कंपनीचा, त्याचा उपयोग करा. आणि कंट्रोल नंबर आहे ना, तुम्हाला युनिक 9 डिजिटचा नंबर जनरेट होतो ज्या वेळेला बँक क्रेडिट रिपोर्ट काढते.
तो नंबर आहे ना, दॅट इज अ ट्रॅकिंग नंबर विच यू कॅन इझिली यूज. सो दिस इज समथिंग यू कॅन इझिली यूज फॉर ट्रॅकिंग एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट. एवढंच आहे या लेसनमध्ये, राईट? सो यू हॅव अंडरस्टूड द एंटायर कॉन्सेप्ट. 3-4 प्रश्न आहेत मला वाटतं. 4 प्रश्न आपण क्विकली बघूया की क्रेडिट हे परीक्षेला ना याच पद्धतीचे प्रश्न येतात. धड्यातलेच प्रश्न घेतलेत मी आणि हे बघा कसे सोडवायचे. क्रेडिट स्कोरिंग मॉडेल्स आर बेस्ड ऑन द डॅश ऑफ ॲप्लिकंट. कशाच्या बेसिसवरती क्रेडिट स्कोरिंग मॉडेल तयार होतं आपण आता बघितलं. डिफॉल्ट ऑन प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन्स. जर का माझा काही डिफॉल्ट झालेला असेल ना, माझा स्कोर डाऊन येणार. क्रेडिट कार्डचा असेल किंवा इतर कुठलाही असेल. पेमेंट बिहेवियर, मी जर का रिपेमेंट, माझं बिहेवियर कसं आहे, रेग्युलर रिपे करते, माझा स्कोर चांगला. कुठे जरी 1-2 डिफॉल्ट झाले ना, स्कोर अफेक्ट होणार. प्रिव्हियस सर्चेस, एन्क्वायरीज खूप आल्या, अफेक्ट होणार. आणि अॅन्युअल इन्कम, माझा अॅन्युअल इन्कम अफेक्ट करतो का हो? खरंच इम्पॅक्ट करतो माझ्या क्रेडिट स्कोरवर? मग मी लो इन्कम असेल तर माझा स्कोर कमी वगैरे असं आहे का? नाही. सो द आन्सर इज दिस इज 1, 2, 3 अँड नॉट द अॅन्युअल इन्कम. अल्टिमेटली युअर डी इज द आन्सर. 1, 2 अँड 3. पुन्हा नीट वाचा, तुम्हाला कळेल याच्यात काय येते. आलं लक्षात? परीक्षेला तुम्ही अशाच पद्धतीने सोडवायचे प्रश्न. द मोस्ट एलिमिनेशन आधी बघा की यातलं काय नाहीये. हे नाहीये, मग माझ्या ऑप्शन्स मध्ये 4 कशात नाहीये, तर 4 माझा चौथा ऑप्शन फक्त डी मध्ये नाहीये. दॅट इज माय आन्सर. राईट? मेथड ऑफ एलिमिनेशन. एलिमिनेट विच एव्हर इज नॉट ऍप्लिकेबल. द मोस्ट कॉमन मिस्टेक्स इन क्रेडिट स्कोर विल बी ड्यू टू. क्रेडिट स्कोर मध्ये कुठल्या चुका कॉमन आहेत? कन्फ्युजन ऑफ नेम. येस, नावात कन्फ्युजन होऊ शकतं. ह्युमन इनपुट एरर. इनपुटमध्ये एरर होऊ शकतो. श्रुती सिधायच्या ऐवजी श्रुती शिंदे टाकलं. आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकतो. येस, कोणीतरी चोरली माझी आयडेंटिटी, आपण बघितलंय. सो 1, 2, 3 तिन्ही आहेत. मग ह्या ऑप्शन मध्ये कुठला 1, 2, 3? येस, डी इज द आन्सर. कळलं? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी? इट्स नॉट अ क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी. क्रिसिल. क्रिसिल क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी आहे, बरोबर? बरोबर आहे. एक्सपिरियन नाव ऐकलं आपण आता. इक्विफॅक्स, सिबिल आपण पहिल्या पानावरती बघितले होते. सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपिरियन आणि चौथा क्रिफ पण आहे. मग याच्यात चौथं काय आहे? क्रिसिल. क्रिसिल आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी? नो, क्रिसिल इज नॉट क्रेडिट इन्फॉर्मेशन, इट इज क्रेडिट रेटिंग एजन्सी. राईट? सो विच वन इज नॉट अ क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी? क्रिसिल हे आपलं आन्सर असलं पाहिजे. कळलं? इट इज क्रेडिट रेटिंग एजन्सी. तर चौथा आणि शेवटचा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स ऑफ CIC नॉर्मली गिव्ह हायर वेटेज? हायर वेटेज कशाला असेल सांगा? की न्यू क्रेडिट, नवीन क्रेडिट घेतलं तर हायेस्ट वेटेज असेल, मग सगळेच जण नवीन लोन घेतील. लेंथ ऑफ क्रेडिट हिस्ट्री. येस, माझं 20 वर्षाचं लोन आहे, मला जास्त त्याला वेटेज असेल का? पार्क करूया हा पॉइंट. अमाऊंट्स ओन्ड, मी खूप लोन्स घेतलेत, 50 कोटीची लोन्स घेतलेत, त्याला वेटेज असेल का? पेमेंट हिस्ट्री, की माझी पेमेंट हिस्ट्री आहे ना खूप पुअर आहे, मी खूप डिफॉल्ट करते. तर ह्यातलं तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे? पेमेंट हिस्ट्रीला. कारण मी आधी डिफॉल्ट कमी केले तरच आय एम लाईकली टू डू लेसर डिफॉल्ट इन फ्युचर. त्यामुळे हायेस्ट रेटिंग आहे ना 4 नंबरच्या ऑप्शनला आहे. कळलं? पेपर सोडवताना ना या गोष्टींचा भान ठेवा. दॅट्स इट. सो वी आर डन इन लेस दॅन 20 मिनिट्स विथ वन लेसन. नाही कळलं तर पुन्हा पुन्हा प्ले करून बघा. अँड डू पोस्ट युअर एन्क्वायरीज, युअर डाऊट्स अबाउट दिस. ओके, बाय.